अग्नी जळे तरी न जळे प्रल्हाद। अग्नी म्हणजे ती होलिका, तिला अग्नी लावल्यानंतर ती जळून गेली आणि प्रल्हाद तसेच राहिले मांडीवर, जशाला तसेच राहिले प्रल्हाद। प्रल्हादाला स्पर्श सुद्धा नाही केला अग्नीने। अरे ज्यांना मृत्यू सुद्धा स्पर्श करू शकत नाही ते अग्नी काय गोष्ट आहे। भगवत भक्ताला मृत्यू सुद्धा स्पर्श करत नाही। भीष्म पितामह 6 महिनेपर्यंत शरपंजरावर पडले, त्यांना मृत्यूची भीती नव्हती, पण मृत्यूला त्यांच्याजवळ जायची भीती होती। मी त्याच्या समोर गेल्यानंतर मलाच मरावं लागतं की काय, ही भीती मृत्यूला होती। भीष्म घाबरले नाही, मृत्यू घाबरला त्यांना। आणि ज्यावेळी त्यांनी स्वीकार केला की ठीक आहे मी तुला देऊन टाकतो, त्यावेळी मृत्यू आला। विठ्ठला विठ्ठला म्हणून अग्नी जळी तरी न जळे प्रल्हाद। प्रल्हादजी जळलेच नाही। आणि ज्या दिवशी ती होलिका जळाली त्या दिवसापासून होळीचा सण सुरू झाला। आणि प्रल्हाद जो असतो, होळीमध्ये एरंड लावतात का नाही, मध्यभागी एरंड पुरतात, ते प्रल्हादाचं प्रतीक आहे। तुमच्यामध्ये सत्व असेल तर तुम्ही होळी पेटवल्यानंतर ती एरंड जळत नाही, बाकी सर्व जळून जातं। एरंड जळत तुमचा तर अगोदरच एरंड जळून राहिला होळ्यानंतर। विठ्ठला विठ्ठला आणि होळी कशाची असते, गाईचं शेण असतं, त्या गोऱ्या असतात ना, गौऱ्याचीच फक्त होळी असते। आणि तुम्हाला लाकडं टाकायचे पिंपळाचे, खैर, पिंपळ, वड, उंबर, जे आहुती दिल्या जाते ज्याला समिधा म्हणतात, त्या समिधात फक्त होळीमध्ये वापरल्या जातात। आता तर कोणी काही आणतो, कोणी टायर टाकतात, आता टायराची होळी होते। आमच्या सैलानी बाबाला कशाची होळी होती माहिती आहे का? गेले होते काय, विठ्ठला विठ्ठला काय नारळाची होळी होते। आता कमी झाली, 10-10, 20-20 ट्रक नारळाची होळी। 20 ट्रक नारळ किती झाले, एवढा मोठा, हे पटांगण पुरत नाही एवढा मोठा गंज होतो, त्याची होळी। आणि मग ती होळी पेटली, जे भक्त लोक असतात कोंबडं फेकतात त्याच्यामध्ये, कोणी बकराचं पिलू कशामध्ये, होळीमध्ये। त्यांना माहिती आहे होळी राक्षसी नव्हती, होलिका कोण होती, राक्षसी नव्हती। आणि राक्षसाला काय आवडतं, ते कोंबडे बकरे तेच आवडतात। परवा एका गावात गेलो, 5 भाऊ, त्या गावात कथा होती आमची, विठ्ठला ते 5ही जण लहान असताना वडील वारले। मग त्यांनी असं, खूप हुशार मुलं आहे ते, त्यांनी इतकी कमाई केली, वडील गेल्यानंतर सुद्धा जमीन कमावली, धंदे उद्योग सर्व करून, आणि रस्त्यावर असा बंगला बांधला, आणि तिथंच कथा होती जागीच। ते म्हणे आम्ही 5 भाऊ आहेत, मोठा भाऊ पुण्याला राहतो, तो तिकडून कमाई करून आणतो, आम्हाला एक आमची परिस्थिती सुधारली, आम्ही 4 जण चांगलेपणे, हेच फक्त एक बोकडे खातात, काय एक होतं ते। तर सांगण्याचं तात्पर्य, सैलानीला कशाची होळी आहे, नारळाची होळी। सैलानी बाबांनाही सांगितले की नारळाची होळी करा म्हणून। सैलानी बाबा एक सिद्ध संत होते, एक सिद्ध पुरुष होते, ते हिंसा करायचं शिकू शकतील का, पण जाणारे जे भगत आहेत तेच राक्षस, ते काय करतील सांगता येत नाही। माळकरी सुद्धा जातात, आणि मग ते माळकऱ्यांना त्याच्या हाताने टाकायला जमत नाही, ते विकत घेतात, दुसऱ्याजवळ देतात, तू टाक म्हणते। कोणी जरी टाकलं, ज्यानं घेऊन दिलं त्यालाच पाप लागेल, लक्षात ठेवा। सांगण्याचं तात्पर्य की त्या दिवसापासून होळीचा सण सुरू झाला। होळीचा सण इतका महत्त्वाचा सण आहे, होळीचा सण म्हणजे माणसाचं एक जीवन आहे। विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला हो काय मी हे सांगत होतो की जन्म ज्यावेळी अवश्यंभावी झाला तर मृत्यू सुद्धा आवश्यक आहे, मृत्यू येणारी वस्तू आहे. दुसरं उदाहरण सांगतो. भगवान बुद्ध एका गावामध्ये आले. गावाच्या बाहेर एक पिंपळाचा वृक्ष होता, त्याच्याकडे बसले. भगवान बुद्धाला पिंपळाचा वृक्ष सर्वात जास्त आवडीचा होता. त्याच्या खालीच बसून त्याने प्रबोधन केलं किंवा बोध दिला. म्हणून पिंपळाच्या वृक्षाला बुद्ध धर्मामध्ये बोधी वृक्ष म्हणतात. विठ्ठल विठ्ठल आणि बुद्ध भगवान संबोधी, ज्यांनी सम्यक बोध केला समाजाला जगाला, ते संबोधी होते. आणि बोधी वृक्षाखाली पिंपळाचं झाड होतं, त्याच्या खाली बुद्ध भगवान गावाच्या बाहेर येऊन बसले. फिरस्ती होते, संन्यस्त जीवन होतं, त्यागी होते, तपस्वी होते. लोकांनी पाहिलं कोणीतरी महात्मा आला, कोणी म्हटलं बुद्ध आहेत बुद्ध आहेत बुद्ध आहेत. सर्व लोक त्यांच्या दर्शनासाठी जायला लागले. आपल्या नांदापूरसारखं गाव समोर बसलेले ते गावाच्या बाहेर लोक गावातले जायला लागले. एक बाई, तिचं छोटंसं लेकरू होतं आणि पती वारून गेलेला होता, एखाद्या वर्षाचा असेल ते. शेजारीन म्हणले, अहो सर गाव गेलं त्या महाराजांच्या दर्शनाला, तुझा आलीच नाही. म्हणजे मी निघाले पण लेकरू आहे. असं बोलतच होते, त्या लेकराला गुचकी आली, लगेच ते मेलं लेकरू. बाई लागली रडायला. दर्शनाला निघता निघता अशी घटना घडली, रडायला लागली. शेजारीन म्हणाली, काही घाबरू नको, ते भगवान आहे साक्षात, बुद्ध हे साक्षात भगवान आहे. त्यांनी जर विचार केला तर तुझ्या लेकराला जीवनदान देऊ शकतात, जिवंत करू शकतात. घे लेकरू. काय रडता रडता ती थोडी कमी रडू लागली. हातात उचललं लेकरू, गेली बुद्धाजवळ, पायाजवळ ठेवलं त्यांच्या नेऊन. बुद्धाने विचारलं, हे काय? हे म्हणे मृत बालक आहे, माझं लेकरू आहे. काय? मी ब्राह्मण स्त्री आहे, मला एकुलतं एक बाळ आहे, माझा पती सुद्धा वारलेला आहे. आणि तुमची ख्याती मी ऐकली की तुम्ही भगवान आहेत, आणि भगवानला जे काहीच अशक्य नसतं का नाही. जे भगवान असतात भगवान नावाचे, त्यांना काही अशक्य असतं का? विठ्ठला भगवान आहेत, ते जिवंत करतील. नाही तर यसाल या भगवानकडे घेऊन म्हणतात माणूस मला यांच्याकडं. मी सांगितलं की भगवान नावाचे माणसं काही करू शकतात. अरे शक्ती असली तर काही होतं, लक्षात ठेवा. मग काय झालं की अण्णादेवाईंनी ठेवलं, महाराज तुम्ही भगवान आहात, तुम्हाला सर्व जग भगवान म्हणतं, तुम्हाला काही अशक्य नाही. एवढं लेकरू जिवंत करून द्या, माझ्या संसारात दुसरी आशा नाही, काही नाही. हा माझ्या कुळाचा दिवा होता, विझला, आता याला चेतन करा, जागृत करा, चेतवून द्या. भगवान बुद्धाने विचार न करता तुरंत सांगितलं, काही हरकत नाही बाई, होईल ना मूल जिवंत, कशाला रडतेस, होईल जिवंत. काय विश्वास ठेव. बुद्ध भगवान होते, ते भगवान विष्णूचे अवतार सुद्धा होते. विठ्ठल विठ्ठल हो. काय झालं, बुद्धाने आपल्या झोळीतून मुठभर तांदूळ काढले, तिच्या हातावर दिले. म्हणजे बाई हे तांदूळ घेऊन गावात जा, आणि ज्या घरचं आतापर्यंत कोणीच मेलं नाही त्या घरचे तांदूळ घ्यायचे आणि याच्यात टाकायचे. आणि माझ्याकडे आली, मी ते तांदूळ घेऊन पोरावर टाकले की पोरग जिवंत होत. बाईला वाटलं खरी गोष्ट आहे, ती अविश्वास करू शकत नाही एवढ्या महापुरुषावर. आणि ती घेतले तांदूळ, घराघरामध्ये आले. तुमच्या घरी कोणी मेलेलं आहे काय? कोणीच असं एकही घर सापडलं नाही की सृष्टी जन्माला आल्यापासून ज्या घरचं कोणीच मेलेलं नाही, असं घर कुठंतरी सापडेल का? विठ्ठल विठ्ठल निराश होऊन रडत रडत गेलेली गावात बाई, आणि सर्व घरं फिरून आली.
एकही बाई तिला म्हटली नाही की आमच्या घरचं कोणीच मेल नाही, कोण ना कोणी आजोबा मेला पंजोबा मेला काय काय नाही. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला रे, बाप मसना गेला. हे देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. मसना गेला, बाप मसना गेला, अरे बाप मसना गेला, बाप मसना गेला. देखत देखत नात पळतो तोही कैसा झाला. जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचुनी तुझा नाव नाही कोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचुनी देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उडा उडा अरे उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचुनी तुझा नाव नाही कोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचुनी तुझा नाव नाही. विठाला हो. आजा मेला पंजा मेला बाप वसना गेला. हा देखत देखत नातो पंतो तोही तैसा झाला. उडा उडा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. हो, हे सर्व जे काही दिसतं ते सर्व मरण्यासाठी झालेलं आहे. ती बाई रडत रडत गेली होती तिकडं तांदूळ आणायला आणि तिकडून आली तर हसत हसत आली. रडत रडत गेली होती त्यावेळी बाळ मेलेलंच होतं. हसत हसत आली, ती अजून काही जिवंत झालं नव्हतं म्हणून हसत हसत आली. हसत हसत आली. तिनं ते नेलेले तांदूळ परत आणले. बुद्धानं विचारलं आले बाई? म्हणले आले. आणले का तांदूळ? नाही आणले. तुम्ही तर रडत गेल्या होत्या, हसत हसत आल्या. ती म्हणाली मला जीवनाचं रहस्य कळालं. काय? ज्यालाही जीवनाचं रहस्य कळालं त्याला दुःखच होत नसतं. ज्याला जीवनाचं रहस्य कळालं नाही तो दुःखी असतो. काय? अरे संकट येतील, आपत्त्या येतील, काय काय येईल, पण आपण आपल्या जीवनाला ज्याने ओळखून ठेवलेलं आहे त्याला काही दुःख होत नाही. म्हणजे याचा अर्थ ती माणसं कठोर नाहीत, पण त्यांनी जीवनाला ओळखलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला बुद्ध म्हणाले बाई या पोराला जिवंत करणं माझ्या तळहातीचा मळ होता, सहज होतं हे. परंतु ईश्वराने जी नियमावली घातलेली आहे, येणारा मरत असतो, त्याच्यामध्ये माझ्यासारखा योगी भगवान जरी असेल तर हस्तक्षेप करत नाही. येथे नाही उरू आले अवतार, येथे नाही उरू आले अवतार, येथे नाही उरू आले अवतार, जीव किती एरत भाव जीव की
येथे नाही उरो आले अवतार इरती पामर जीव किती. काय? अरे रामकृष्णाजी अवतार आले तेही त्यांना सुद्धा या सृष्टीला सोडून जावं लागलं. मग जीवाची काय कथा आहे. काय म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं ईश्वराने घातलेल्या नियमावलीमध्ये मी सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही. नाहीतर मी या लेकराला उठवणं सहज आहे, मला काहीच लागत नाही. उठ म्हणलं ते उठून चालायला लागू शकतं. पण ईश्वराच्या नियमावलीमध्ये आम्हाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. ईश्वराने जो सृष्टीचा नियम केला जन्माला आल्यानंतर मरावं लागतं. विठ्ठला विठ्ठला हरा विठ्ठला विठ्ठला हो. आणि म्हणून मनुष्य शरीराला येतो, जन्माला येतो म्हणजे काय, कोणतं तरी शरीर धारण करून येतो. कोणी पक्षाच्या शरीरात आहे, कोणी पशुच्या शरीरात आहे, कोणी मनुष्याच्या शरीरात आहे, कोणी देवादिकांच्या शरीरात आहे. नाही राजा नहुस होते ते इंद्र झाले. इंद्र झाल्यानंतर स्वर्गात गेले, तिथंही जाऊन मरावट लागलं त्यांना, अमर होऊ शकले नाही. नहुस स्वर्गाधिपती झाला, परी राटी माझी भांबावला, सर्पत्व पावला निनशी काही. स्वर्गात गेला आणि तिथून मेला आणि तिथं खाली फेकला तर सर्प झाला. कुठंही जा जन्म मरण सोडत नाही. जो देह जाईल 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 जाईल त्याशी काळोबा खाईल. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. सावधान तुकोबर आहे, सावधान करतात. जाणारी वस्तू जाणार आहे आणि येणारी वस्तू येणार आहे. तुम्ही आम्ही आता आलेलो आहे सध्या, आणि कशासाठी आलेलो आहे, जाण्यासाठी. कीर्तन झाल्यानंतर इथं कोणी थांबतं का. कीर्तनातच यासाठी आले, कीर्तन झाल्यानंतर आपण जाऊ म्हणून कीर्तनात आले. आणि तुम्हाला सांगितलं असतं कीर्तनात आल्यानंतर पुन्हा जातात येणार नाही, एकही नसतात. प्रत्येक जण कुठेही जातो, तीर्थयात्रेला गेले तिकडेच राहायला पाहिजे की नाही. आता पंढरपूरला गेले देवाजवळ राहायला पाहिजे का नाही, तिथूनही परत दुसऱ्या दिवशी. अरे वाऱ्याच किती करता. विठ्ठला विठ्ठला अरे मी सुद्धा पूर्वी एकदा या परळीहून गेलतो पंढरपूरला. आपली ही गाडी कोणती, ती पॅसेंजर गाडी. आता ती कोणती बात होती हे नाही मला माहिती सध्या, कारण त्याला बरेच वर्ष झाल्यावर काय. पण होती एक अशी खटारी गाडी आपली, ही जी पॅसेंजर गाडी. आणि मग 2-3 साधू दिसले. म्हटलं भले आपल्या जातीच्या लोकांबरोबर आहे की नाही. मला माहितीच नाही की जात इतकी खतरनाक असते. विठ्ठला 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 दोन साधू होते, 5-6 तुमच्यासारखे पैलवान होते, म्हणजे ते वारकरी जाणारे तिकडं. जे परळीला चिलम पेटवली बा, त्याने संकल्प केला पंढरपुरातच ईज व्हायची. परळीहून किती घंटे लागतात.
त्यावेळी 7-8 घंटे काही लागले तेव्हा जे चिलम पेटवली आणि मी सापडलो त्यांच्यामध्ये. आणि मला म्हणले कुठे असता, मी सहज सांगितलं शेगावला असतो. आणि मी शेगावून आलो होतो. कुठून? शेगावजवळ नागझरी आहे, गजानन महाराजांचे गुरु होते नागझरीला. विठ्ठला विठ्ठला आणि तिथं नागझरीला संस्था होती गोमाजी महाराजची नागझरी. तिथं गोमाजी महाराज कधी शेगावला गेले की जवळच आहे, जरूर दर्शनाला जायचं. शेगाव सुंदरच ठिकाण आहे एकदम, खूप डेव्हलपसुद्धा झालेलं आहे. मग तिथं संस्था होती तर ते शिकवायचं, आम्ही शिक्षक होतो तिथं. पंढरपूरला जायची इच्छा झाली, मग निघालो. अकोल्याला आलो, पूर्णाला आलो, पूर्णाहून इकडं ह्याच्यात आलो, परळीला गेलो. मग जे सुरू झाली, सीटं दिले सोडून पहिलवान सर्व मंडळी खालीच बसली मस्त मांड्या घालून. चालू सुरू झालं. मला विचारलं कुठं असतं, मला शेगावला असतं. काय शेगावला असतं? मग बसा मग. नाही, शेगाव असलं की रजिस्टर करायचंच काम नाही, रजिस्ट्रेशन झालेलं आहे म्हणून समजा चिलमीचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला मी त्यांना सरळ सांगितलं, बा मला काही तुम्ही आग्रह करू नका, मी काही चिलम पेत नाही, मी गांजा वगैरे चिलम पेत नाही. वा म्हणे शेगावून आले फार तुम्ही शहाणे दिसता, गजानन महाराज स्वतः किती आनंद लुटला तुम्ही. काय म्हणे ते मला काही पुढच्या कथा सांगू नका, मी सांगतो फक्त, मी पेत नाही एवढं लक्षात ठेव. काय एकानं काय केलं, साधू उद्योग दिलून मला चिलमीचा चटका असा पेत नाही. काय चिलमीचा चटका द्याला, मी त्याचा बुचडा धरला असा वरून, जे त्याला या काठाला मिळेल त्या काठापर्यंत नेलं, त्याला ओढत तसं, त्याच्यात हातात चिलम तशीच. काय काय फेकून दिलं म्हटलं गाडीच्या गाडी, आरामखोर. काय आणि ते बाकीचे लागले बोंबल्याला, संकल्प सुटला तुटला, आपला चिलमच गेली बोंबलली. मी धरली चिलम दिली फेकून तिकडं. त्याला 2 गचांड्या मारून दिल्या. म्हटलं बा आता का मला म्हणशील, तुमच्याजवळच बसतो म्हटलं, पण मला का म्हणशील चिलम प्यायचं ते पण लक्षात ठेव. काय कारण त्यावेळी मी सुद्धा कुस्त्या खेळत होतो, त्या दोघायला सहज फेकून देत होतो मी. आणि तुमच्यासारखे होते ते केव्हा घाबरून पळाले मला पाहून नुसतं. अवतार साधूचाही सुद्धा अवतार असतं की नाही. विठ्ठल हो, साधूचा अवतार प्रगट झाल्यानंतर काय करेल सांगता येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून साधूच्या अवताराला जास्त प्रगट करण्याचा प्रयत्न करू. काय एकदा आम्ही मागाल होतो, तिथं आमच्या अगोदर रंगनाथ गुरुजींचे शिष्य होते सखाराम महाराज. ग्रस्तीत व्यक्ती होती, पण त्याग झाल्यानंतर सर्व सोडून पाठ सांगायचे गावागावी. या गावात पाठ, त्या गावी चारसागर, कुठं भागवत, कुठं काही सांगायचे. मग त्यांनी ठरवलं इथं मोठा सप्ताह करायचा. आणि मी कधी मध्ये जायचो त्या गावामध्ये. झाला वाढ सप्ताह. त्यावेळी असे मंडप वगैरे काही नव्हते, हे बी असे हे नव्हते, साऊंड वगैरे एवढा मोठे साधे साऊंड होता, साधा स्पीकर आपला. मग काय लोकांना वाटलं बा आता महाराजांनी कधीच असं म्हटलं नाही, श्रद्धा करायचा, त्यागी विरक्त खूप लोक त्यांना मानणार आहे. मग असा मंडप घालू. प्रत्येकानं आपापल्या घरावरचे पत्र आणले, 3 पत्र, त्याला मंडप चौकून पत्र लावले, वरून पत्र, म्हणजे पाऊस पाणी आलं तर बा संरक्षण. अरे महाराज गावातून मंडप कसा दिला पाहायला. आणि मी तिथं चिंचा घाली बसलेलो. मला विचारलं महाराज हे मंडप कोणा दिला. म्हटलं मला माझ्या काय ओळखीचे लोक नाही, ह्या गावातल्या लोकांनी दिला असेल. ते गावातले माणसं ते कोण कोण दिला मंडप, बोलवा त्यांना सर्वांना. आता ते लोक असे होते, 3-4 लोक तर सावकारच होते मोठमोठे गावातले, त्यांच्या घरावरचे पत्र तेही टाकू लागायला होते आणले. त्यांना म्हटलं आराम करावं, इथं का कोणाच्या पोरीचं लग्न लावायचं का, पत्राचा मंडप कशाला दिला. आता पत्राचा मंडप का सप्त्याला डसत होता का. पण अवतार जागा झाल्यानंतर काही सांगते काढामाले आपल्याला चालत नाही. भरत रामनवमीचा पिरियड होता, ऊन होतं, पत्र तपलेले, तुम्ही ज्यानं लावले तुम्हीच काढा, डोक्यावर घेऊन जा आपल्या घरी. जांभळीचे डाळे तोडून आणा, डिळी रवा, आणि त्याचा मंडप करा. का लग्न आहे कोणाचं, सप्ताह इथं.
अरे बापरे, त्या उड्या उन्हामध्ये लोकांना ते करणंच बघ, हात जळायला लागले, पाय जळायला लागले, डोके जळायला लागले. उचला 2 घंट्यात मंडप खाली. मंडप काय लय मोठा नव्हता, याच्यापेक्षा अर्धा समजा. विठ्ठल 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 म्हणून देवाच्या नादी लागलं चालतं, पण साधूच्या नादी लागू नये. आणि ज्याला पचवण्याची ताकद त्यांना लागलं चालतंय. मग त्यानं तयारी ठेवा, आपली होळी झाली तरी चालते, नाच सोडायचा नाही, ही तयारी पाहिजे. तर आपला विषय होता होळी मृत्यू. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, शरीराला अवतार झाला तरी शरीर धारण करावं लागतं, जीव झाला तरी शरीर धारण करावं लागतं. रामाने शरीर धारण केलं, कृष्णानं शरीर धारण केलं, आणि तुम्ही आम्ही जीव आहोत, आपणही शरीर धारण केलं. देवाला आपल्या स्वशरीराविषयी भ्रम नसतो आणि जीवाला स्वशरीराविषयी भ्रम असतो. तेच अभंगाच्या पहिल्या चरणात धर्मधरसिया देहाता धर्मधरसिया देहाता ओ धर्मधरसिया देहाता धर्मधरसिया देहाता धर्मधरसिया देहाता ब्रह्मदर्शी या देहाचा विठ्ठल मने खारे वाचा. माऊली विचारतात जीवाला,
काय जीवाला विचारतात का रे या शरीराचा भ्रम तू का धरतोस? पहा, सर्वात कठीण गोष्ट असते भ्रम. भ्रम म्हणजे काय? जी वस्तू जशी आहे ती वस्तू त्याच्या विपरीत दिसणे त्याला म्हणतात भ्रम. आहे की नाही? भ्रम हा नेहमी सादृश्यामध्ये होत असतो. दोन वस्तूचं सादृश्य आलं की त्याच्यावरती भ्रम होत असतो. दोरीचं आणि सर्पाचं सादृश्य आहे म्हणून दोरीवर कशाचा भ्रम झाला? सर्पाचा. आमच्या डोंगरामध्ये अस्वल आहेत. परवा दिवशीच आश्रमात 4 अस्वल आले होते. किती? जे स्वयंपाक घरे ना आपलं त्याच्या पुढं आले होते. विठ्ठला 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 वाघ तरी एक वेळी खाणार नाही, माणसाला हे करणार नाही, पण अस्वल समोर आल्यानंतर खात नाही पण तोडून टाकतं, काही ठेवत नाही. आणि जास्तीत जास्त 2 नख डोळ्यात घालतं आणि वरची कवटीच काढून घेतं. अशी करा पुन्हा ऑपरेशन. जिवंत राहिले तर ऑपरेशन. फार खतरनाक अस्वल हे जाते. आमच्या डोंगरामध्ये या दिवसात काय असतं, डोंगरात पाणी नसतं, मग शेतायन फिरतात. कोणी विहिरीवरती हौद भरलेला असतो, कोणी काही डहारा भरलेला असतो पाणी प्यायचं. आणि डोंगरात शिकारीसुद्धा नाही, वरती सर्व आहे. आता जवळजवळ 35 वर्षापासून आम्ही तिथे राहतो. अस्वल आश्रमात कितीतरी वेळे पोरं झोपलेले असे उघड्यावर त्याच्यातून मधातून गेले, पण आम्हाला काय कधी कोणाला हात लावला नाही. काय कारण आम्ही काही त्यांना कधी तकलीफ दिली नाही कोणतीच. पण इतके आश्रमात वगैरे येत नाही सहसा. पण काल कशा काही सवाऱ्या आल्या पता नाही, डायरेक्टच स्वयंपाकाला जाऊ. पण सकाळची 5 वाजेची वेळ होती. विठ्ठला विठ्ठला आता आमच्या आश्रमात त्या म्हाताऱ्या असतात. ती म्हातारी बसलेली होती, तिच्या समोरच आली. हुसूक हुसूक हुसूक. ते का वगरू आहे का हुसूक हुसूक करायला? नाही. पण ते हुसूक हुसूक म्हणलं खरोखर तिच्या असं केलं तिने ते गेले. त्या म्हातारीनं असं केलं नाही तर काय करेल सांगता नाही. चिंधड्याच करून टाकतं सर्व अंगाच्या. खतरनाक असतं. कालची सकाळची गोष्ट आहे. तर मी सांगतो की आम्ही कधी मधी त्या मुलांना घेऊन डोंगरात जायचो. आता ते अभयारण्य झालं, आता तिथे प्रवेश बंद आहे. तर मोठमोठे दगड आहेत, पारात पडलेले काळे दगड. कधी कधी एखादा दगडच अस्वलासारखं वाटू लागून. काळा असतो तो पाडात पडलेला. मग पोरं म्हणता बाबा अस्वल दिसतो, ते पाहिजे काय काळं काळं दिसून नाही. आता ते दगड असतात, कधी कधी दगडाच्या ठिकाणी अस्वलही असू शकतं ना, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारचा जो भ्रम आहे, आता हे काय म्हणतात माऊली, भ्रमधरिषी या देहाचा. जीवाला सांगतात, अज्ञानी व्यक्तीला सांगतात, तू देहाचा कशाला व्यर्थ भ्रम धरतो? काय देहाचा भ्रम म्हणजे काय? देहाला आत्मा समजणे हा भ्रम आहे, किंवा आत्म्याला देह समजणे हा भ्रम आहे. विठ्ठला विठ्ठला काय आत्म्यावरच दिसणाऱ्या जगताचा भ्रम झालेला आहे. त्या जगतामध्ये आपलं शरीर सुद्धा एक आहे. आपल्या स्वरूपावरती हा संपूर्ण जगत भ्रम झालेला आहे. आणि हा जगत भ्रम कशाने दूर होतो? सद्गुरूच्या ज्ञानाने. मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांशु आद्वयाब्जनी विकासू वंदू आता ज्ञानेश्वरी. विठ्ठला विठ्ठला ज्याच्यावरती भ्रम होत असतो त्याला अधिष्ठान म्हणतात, आणि ज्याचा भ्रम होतो ते आधेय असतं. आत्मा अधिष्ठान आहे, आणि आत्म्यावरती जगताचा भ्रम होतो त्याला जगताला आधेय म्हणतात. हा वेदांत सांगतो. काय अधिष्ठानावरती आधेयाचा भ्रम आहे. अधिष्ठानाच्या ज्ञानाने भ्रम दूर होत असतो. आत्म्याचं ज्ञान झालं की आत्म्यावर भासणाऱ्या जगताचा भ्रम दूर होत असतो. देहावर भासणाऱ्या आत्म्याचा भ्रम झालेला आहे. देहाचं मिथ्यात्व रूपानं ज्ञान झाल्यानंतर आत्मभ्रम दूर होतो. आत्म्याचं यथार्थ रूपानं ज्ञान झाल्यानंतर देहाचा भ्रम दूर होतो. मग हा भ्रम आहे, याच्यातलं अध्यात्म आहे, वेदांत आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
तुमच्या उद्धाराचं मूळ ज्ञान म्हणजे वेदांत ज्ञान. आता कीर्तन प्रवचन पाठातून जर वेदांत ज्ञान मिळत नसेल तर तुमचा उद्धार होणं शक्य आहे की नाही होणार. गुरुजी नेहमी सांगायचे रंगनाथ महाराज, जर तुम्हाला आत्मज्ञानच झालं नाही तर तुमचा उद्धार होणार नाही. मग सांगणाऱ्यांना आत्मज्ञान सांगायला पाहिजे की नाही समाजाला जगाला, आहे की नाही. सांगणारा जर तुमचा संसार तुमच्या पुढे सांगत असेल तर तुम्ही संसारातून कधीही मुक्त होणार नाही. आत्मबोधाने मुक्त होतो, संसाराच्या ज्ञानाने मुक्ती होत नाही. काय संसाराचं ज्ञान संसाराचं स्वरूप हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. विठ्ठला विठ्ठला संसार शब्दाचा अर्थ सांगतो. संसरती इति संसार. जो चालत राहतो त्याला संसार म्हणतात. मागून चालत आला पुढे चालत राहतो त्याला काय म्हणतात? संसार म्हणतात. वेगळे तुमचा बाप जात होता पंढरीला, आता तुम्ही चालले म्हणजे चालतच राहतो. तुमचे पूर्वज मेले होते, आता तुम्हालाही हळूहळू मरावट लागणार आहे. चालत राहतो. कोणी गेल्यानं तो थांबत नाही. इंदिरा गांधी मारली त्या दिवशी मी त्या दिल्लीतच होतो आणि मी त्यांच्या त्या शेवटच्या याला गेलो होतो अंत्यविधीला. काय तिथं राजघाटला तिचा जो अंत्यविधी झाला, लोक घाबरू लागले जाण्यासाठी. आणि आम्ही ज्या आश्रमात राहत होतो तिथून पायी 5 मिनिटाचा रस्ता होता, ते बी गावाच्या बाहेरून. गावामध्ये सर्व त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं होतं तिला मारल्यानंतर. आणि तिचा जो अंत्येष्टी होती, अंत्यविधी जो होता तिथं त्या ह्याच्यामध्ये होता राजघाटवरती. आता तिच्या समाधीच्या जागेला वेगळं नाव दिलं, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वीस क्विंटल चंदन आणलं होतं जाळायला. किती? 20 क्विंटल चंदनाचे लागलं. कारण आता ती पंतप्रधानच होती म्हटल्यानंतर तिकडं कशी प्रथा आहे की प्रत्येकानं एक काडिका असे ना सरनाट ठेवायची. जो कोणी संबंधित लोक आले मग प्रत्येकाला एक 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 दिलपी म्हटल्यानंतर छोटी छोटी एक नाही टाकण्यासाठी. हजारो लोक आले तिथं. त्यांचे गुरु होते धीरेंद्र ब्रह्मचारी. इंदिरा गांधीचे गुरु कोण होते? धीरेंद्र ब्रह्मचारी. पार्लिमेंटच्या जवळच त्यांचा योग आश्रम आहे. इंदिरा गांधी ती कधी बिमार पडली नाही, तिला सर्दी नाही, ताप नाही, पडसं कधी झालं नाही, कारण ती योगी होती, योग करायची. विठ्ठला 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 विठ्ठला. एकदा आमच्या आश्रमच्याच बाजूला लाल किल्ला होता. लाल किल्ल्यावर कार्यक्रम होता काहीतरी 15 ऑगस्ट दुसरा कार्यक्रम होता. 20 फुटाचा स्टेज. एका काही सेकंदातच गेली 20 फूट चढून, फास्ट बिलकुल असे. काय इतक्या वयात सुद्धा म्हणजे काय असतं? योगाची शक्ती, योगाची ताकद वेगळी असते. मला काय सांगायचं, शरीर कोणाचंही असो शेवटी ते जाड झालं. ती काय जास्त जाड नव्हती, पतली नव्हती, मध्यम शरीर, जेवढं पाहिजे तेवढंच योगानं तयार केलेलं शरीर होतं. झोप किती होती? 3 घंटे झोपायची. महात्मा गांधी किती झोपायचे? 3 घंटे झोपायचे. मोदी साहेब किती घंटे झोपतात? 2.5 ते 3 घंटे झोपतो माणूस, बाकी सर्व घंटे काम करतो. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि आपलं 1 दिवस जागरण झालं, 3 दिवस सुचत नाही. झोपत जाऊन नाही राहिले म्हणतो. कठीण आहे. तर परिस्थिती काय झाली, मी याच्यासाठी सांगतो, कृष्णाला सांगतो. 3 दिवस मी झोपलोच नाही. 2-3 घंटे झोप झाली 3 दिवसात 3 घंटे. आणि काल काय झालं, आम्ही तिकडं पोरांच्या सोबत तिकडं होळी खेळायला गेलो डोंगरात. तिथं सिद्धगड म्हणून ठिकाणी मंत्री सुद्धा आले होते, गिरीश महाजन ते सुद्धा होते त्याच्यात. आमच्याच्यात अनाथ पोरं 16 पोरं अनाथ, काही असे आश्रमातले मुलं. इतका आनंद तुम्ही पाहिले असतील फोटो. तो आनंद आहे सर्वांना दाखवला, खूप आनंद आला. आता ते लहान लेकरांच्या बरोबर कळालंच नाही, कुठं झटका बस लावून आता मलाही कळालं नाही. कालपासून मग काल गाडीत आलो एका ठिकाणी, पोरांना ताण लागल्या म्हणून तिथं ते हे होतं थंड्या पाण्याचं ते दुकान.
हे थांबवलं, त्या पोराला पाणी पाडलं. आणि आम्ही लघवीला जाऊन तेवढ्यात फटका बसला उन्हाचा. ते फटका असा बसला की अजूनही ते शरीरात सुचून नाही राहिलं. काय एकदा ताप आलेली चांगलं असतं, पण ऊन लागलेलं इतकं खतरनाक असतं. पण आता ऊन लागलं तरी कार्यक्रम करणं ते तिथे आळस करून चालणार नाही. आणि माझ्या जीवनामध्ये मी कधीच आळस केला नाही, लक्षात घ्या. विठ्ठला 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 जिथं शब्द आहे की भ्रमधरिशी या देहाचा. इकडून तिकडून जरी आपण फिरून आलो तर हा भंगावर यायला पाहिजे. हा भंग सोडून कुठं दुसरीकडे जायला नको, लक्षात ठेवा. आणि ते जे सांगत आहे ते अभंगाच्या चिंतनाच्या संदर्भातलं असलं पाहिजे. तर भ्रमधरिशी या देहाचा म्हणजे कोणता? पाय पशु आहे. पशु काय पाप पुण्यदान, पशु काय पाप पुण्य जाणते, हरे उत्तम मध्यम भोग भोगीती, उत्तम मध्यम भोग भोगी, काही कौमज तामरती, कौमज तामरती, महिरांत होती पांगुळ मुखी, पशु काय पाप जानती, अंध होती पांगुळ मुखी, भोग भोगीती, अंध होती पांगुळ पशु काय पाप पुण्य जानती, उत्तम मध्यम भोग भोगीती, काही कुपजता मृती, बैरे अंध होती पांगुळ मुखे, भ्रमधरिशी या देहाचा. पशु पक्ष्यांना भ्रम काय, ज्ञान काय, संसार काय काही माहीत नाही. जन्माला आले, खायचं प्यायचं, उड्या मारायच्या, मस्ती करायची, एक दिवस मरून जायचं, बस. जाणीव मनुष्याला आहे. देह 3 आहेत, मुख्य देह 3 आहेत, तसे देह 4 आहेत. काय? स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. महाकारण देह याची काही सांगायची गरज नाही, पण स्थूल, सूक्ष्म आणि कारण 3 देह आहेत. मग इथे शब्दाचा प्रयोग केला, या देहाचा असा शब्द प्रयोग केला, भ्रमधरिशी या देहाचा. मग या देहाचा म्हणजे कारण देहाचा का सूक्ष्म देहाचा का स्थूल देहाचा? काय? दोरी दिसते, दोरीवर भासलेला सर्प दिसतो, भ्रमकाली तो दिसतो. आता पहिलं कारण देह आहे, ते अविद्येचं स्वरूप आहे, दिसत नाही. सूक्ष्म देह सूक्ष्मच आहे म्हणून दिसत नाही. स्थूल देह दिसतो म्हणून त्याच्यावर भ्रम होतो. स्थूल देह म्हणजे हा पंचभूताचा देह, हा देह दिसतो म्हणून या देहाचा म्हणजे स्थूल देहाचा. जीवाला सांगतात, जीवा स्थूल देहाचा भ्रम कशाला धरतोस? भ्रम काय धरतो? देहादी काय खरा, देह संबंधी पसारा. अगोदर देहच खरा नाही आणि देहाच्या संबंधाने असणारा पसारा सुद्धा खोटा आहे. विठ्ठला हे जेवढं नामरूपात्मक हे भासमान आहे. त्या लग्नामध्ये तुमचा काहीतरी विधी असतो, त्याच्यामध्ये साखरेचे घोडे, मंदिरं, काय असतं ते असतं साखरेचे घोडे, मंदिरं, घंट्या, बैल, आहे की नाही, असं भरपूर केल्यात. रुखवत नाही तुमच्या पाठच येते. विठ्ठला विठ्ठला आता त्या रुखवादातल्या घोड्यावर बसून कोणी युद्ध केलं का? चला व नवरदेव वाटला ना, आपणही बसून पाहू त्या रुखवादाच्या घोड्यावर. ते नाम मात्र आहे.
ते काय आहे? ती आहे साखरच. काय आहे ती? साखरेवरती घोड्याचा भ्रम झाला, साखरेवरती हत्तीचा भ्रम झाला. खेळणे कशाचे आहेत? ते सर्व साखरेचे खेळणे आहेत. तसे हे बसलेले सर्व पंचभूताची खेळणे आहेत. आणि या खेळण्याचा आपल्याला भ्रम झालेला आहे माझे म्हणून. अष्टकमल का चरखा बनाया, पांच तत्व की पूनी। हे अष्टकमल का चरखा बनाया, पांच तत्व की पूनी। 9-10 मास भुनन को लागे, 9-10 मास बुनन को लागे। मूरख मैली की चदरिया, धीरे 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 के राम नाम रस पीनी चदरिया। धीरे धीरे राम नाम रस पीनी चदरिया। अष्टकमल का चरखा बनाया, पंचतत्व की धूनी। 9-10 मास बुनन को लागे, मूर्ख मैली कीनी चदरिया। धीनी रे धीनी चदरिया, धीनी रे धीनी। हो, अष्टकमल का चरखा बनाया। अष्ट प्रकारची अविद्या आहे, पंचतत्वाचं हे शरीर आहे, है की नाही? आणि मूर्ख म्हणजे जीव, है की नाही? या मूर्खाने मैली केलेली चदरिया गुणदोषाने। वास्तविक ईश्वर तत्व शुद्ध आहे आणि ईश्वर तत्वामध्ये या पंचतत्वाचा शरीराचा भ्रम झालेला आहे। आणि म्हणून उत्तम शुद्ध असणारं हे शरीर याला आपण मैल केलेलं आहे। चदरिया झिनी रे झिनी। काय ही फाटकी तुटकी गोदडी सारखी आपण बनवून ठेवलेली आहे। पुष्कळ अध्यात्म आहे। विठ्ठला विठ्ठला हो, 9-10 मास बुनन को लागे। जवळजवळ 9 महिन्यात हे पूर्ण शरीर तयार होतं। अगोदर पिंड तयार होतो, त्याच्यात नंतर अवयव येतात, अवयव आल्यानंतर त्याचा विकास होतो, पूर्ण पिंड 9 महिन्यानंतर तयार होतो। आणि तो पिंड शुद्ध आत्मस्वरूप आहे। आत अंतरात्म्यामध्ये ज्यावेळी पिंड तयार होतो, त्याच्यामध्ये वाणीचा अंकुर फुटतो, त्यावेळी ते म्हणतं सोहम सोहम सोहम। आणि जसं आईच्या गर्भातून बाहेर आले की क्या 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 करायला लागतं, म्हणजे कोहम कोहम कोहम। अगोदर त्याला उदरामध्ये आत्मज्ञान असतं आणि उदरातून बाहेर आल्यानंतर ते अज्ञान प्रकट करतं। अगोदर म्हणतो मी सोहम, तो आत्मा मी आहे, आणि बाहेर म्हणतो मी कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे असं म्हणतं, है की नाही? म्हणजे मूर्ख मैली किनी शुद्ध असणारी ही शरीराची चादर जन्म झाल्यानंतर अज्ञानाने भ्रमानं ती मैली केल्या जाते। मग ती कोणती? चतर स्थूल देह। विठ्ठला विठ्ठला हो, आणि त्या जीवनाला चादरीला शुद्ध ठेवायचं असेल, विठ्ठल मने कारे वाचा, वाणीनं विठ्ठल विठ्ठल मन, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची। वाणीनं त्याचं उच्चारण केलं त्याच्या नामाने तुला मोक्ष मिळेल। काय नाही तर मग जे होणार आहे ते होणार आहे, ते दुसऱ्याच्या पडून जाईल कने